नमस्कार सर्वांना, मी वर्षा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजचा विषय असा की घरातून नवीन व्यवसायाची सुरुवात केली. आता कशी सुरुवात केली, काय त्यामागची स्टोरी काय, आता हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. तर जवळपास 1 महिनाभर झाला असेल सामान वगैरे आणून. तर आज म्हटलं चला शेअर करावं. बऱ्याचशा साड्या इकडे-तिकडे झाल्या होत्या. त्याचमुळे म्हटलं हे सगळं आवराआवर करावी आणि तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा माराव्या. आता नवीन व्यवसाय असा की थोड्याफार साड्या, थोडंफार कटलेरी सामान असं काहीसं घेऊन आलेली आहे 1 महिन्यापूर्वी. आणि आणि हा व्यवसाय सुरुवात करण्याचं हेच कारण होतं, कारण का टेलरिंग करते मी आणि पार्लरचं पण करते. त्यामुळे कसं दिवसभर लेडीज कोणी ना कोणी चालूच असतं. तर चला म्हटलं त्यासोबत एखादा जोडधंदा पण असावा आणि म्हणूनच मग साड्या वगैरे घेऊन आली. म्हटलं कसं लेडीज ब्लाऊज वगैरे टाकायला येतात, तर त्यावेळेस साड्या वगैरे बघतील. कुणी साड्या वगैरे बघायला आल्या तर थोडंफार कटलेरी सामान पण घेऊन जातील, असा काही उद्देश होता त्यामागचा. आता साहजिकच आहे, व्यवसाय करायचा म्हटलं की भीती खूप वाटते, कारण का आपला पैसा गुंतलेला असतो त्यामध्ये. आणि पैसा गुंतला की मग सगळ्यात मोठं हेच की विकल्या जाईल का, किंवा मग आपला माल असाच राहील, परत आपले पैसा लागलेला असतो त्यामध्ये. मग कसं काय, किंवा किती मार्जिन ठेवायची, काय करायचं, हा खूप सारा विचार होता. आणि करावं का नाही करावं, जमेल का आपल्याला, असे खूप सारे प्रश्न होते. पण मग ठरवलं करून बघूच म्हणून. आणि मग असं काही सगळं सामान वगैरे घेऊन आलात आणि ह्यांनी जास्त मनावर घेतलं. ह्यांच्याजवळ मी विषय केला नवऱ्याजवळ आणि मग त्यांनी घेऊन आले सगळं सामान वगैरे. आणि व्यवसाय म्हटलं ना की पहिली गोष्ट म्हणजे भीती वाटतेच, बरं प्रत्येकालाच वाटते. आता सुरुवातीच्या दिवसात जेव्हा सामान घेऊन आलात आम्ही आणि पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्या ओळखीच्या लेडीज वगैरे आल्या बघण्यासाठी, माझ्या ओळखीच्या, माझ्या आईच्या काही ओळखीच्या, आणि गेल्या बऱ्याचशा साड्या गेल्या विकल्या. आणि आता असं आहे की कधी कोणी येतं, कधी कोणी येत नाही. त्यामुळे मी कधी कधी डिमोटिवेट पण होऊन जाते. पण मग बहिणींसोबत ह्यांच्यासोबत बोलणं झालं की त्या म्हणतात की आत्ताच सुरुवात केलेली आहेस, लगेच तुला काय, लगेच तुझा माल थोडी ना सगळाच विकल्या जाणार आहे, थोडं पेशन्स ठेव, होईल सगळं व्यवस्थित. आणि मग मलाही वाटतं चला होईल म्हणून. आणि मी ना राहते MIDC भागामध्ये. आता MIDCमध्ये कसं कंपन्या वगैरे भरपूर असतात, लोकही भरपूर असतात इकडे, पण कसं सगळे गावाकडून आलेले असतात. त्यामुळेच मग साड्या आणण्याच्या मागं हा एक उद्देश होता की आपण सुरुवातीच्या दिवसामध्येच खूप महागड्या साड्या नको ठेवायला, कारण का खूप महागाच्या साड्या ठेवायच्या आणि जर कोणी घेतल्या नाही तर मग कसं, कारण का सगळे इकडे राहणारे सगळे जवळपास गावाकडचेच लोक असतात. आणि कंपन्यामध्ये कसं लेडीजला डिलिव्हरी साड्या जास्त लागतात. कधी कुठल्या कंपनीमध्ये ड्रेस वगैरे अलाउड नसतात, फक्त साडीच घालून जायची असते. मग म्हणूनच सुरुवात अशी केली की फक्त आपण सध्यानं एक डेली वेअर टाईप साड्या आणाव्यात, खूप कॉस्टली नको. कारण का एकदा का महाग आहे म्हणून जर सगळ्या बायकांमध्ये चर्चा झाली की हिच्याकडच्या साड्या खूप महाग आहेत, तर कोणीच येणार नाही. म्हणून सुरुवात अशी कमी रेंजच्या साड्यापासूनच केली, कारण का आपण ज्या एरियामध्ये राहतो तर आपल्याला चांगलं माहिती असतं की आपल्या एरियामध्ये लेडीज कितीपर्यंतच्या साड्या घेऊ शकतात. तर आणि मग त्याचमुळे ना कमी रेंजच्या सध्या साड्या आणलेल्या आहेत, अशा खूप महागाच्या साड्या नाही आणलेल्या मी. आणि म्हटलं कसं जेव्हा लेडीज येतील आणि त्या सजेशन देतील की अशा टाईपच्या साड्या ठेव की ह्या रेंजपर्यंतचं ठेव, मग म्हटलं जेव्हा आपण नवीन ज्यावेळेस घेऊन येऊ माल त्यावेळेस मग आणता येतील. पण आता सध्या सुरुवात कमी ह्याच्यापासूनच करूयात. आणि म्हणूनच मग असा कमी रेंजचाच माल आहे माझ्याकडं, खूप असा कॉस्टली नाही आहे, 1000च्या आतल्याच आहेत माझ्याकडच्या पूर्ण साड्या. आणि मग तेच सगळी आवरावर चालू होती. आत्ताच एक लेडीज आली होती साडी बघण्यासाठी, तर सगळं अस्तव्यस्त झालं होतं. तर चला म्हटलं थोडं व्यवस्थित करावं, कारण का बरंचसं काय होतं, बऱ्याचशा कॅटलॉगमधल्या 1-2 साड्या जातात किंवा 2-4 जातात आणि त्याच्यामधली 1-2 शिल्लक राहते. आणि मग ते मिक्स झालं ना की मग कोणी बघायला आलं ना की मग त्या विचारतात की ह्यातला अजून कलर आहे का. मग ते म्हटलं सगळं व्यवस्थित लावलं की आपल्याला पण माहीत राहतं की ह्या साडीमधले किती कलर शिल्लक आहेत. तर आणि म्हणूनच मग सगळं करणं चालू होतं माझं, सगळं वेगवेगळं चालू होतं. एका सेटमधल्या वेगवेगळ्या साड्या मी अशा बरोबर करून ठेवत होते. आणि मग बरंचसं सामान आहे, ब्लाऊज पीस पण घेऊन आलेली आहे. आणि पेटीकोट मध्ये पण 2-3 रेंज ठेवलेल्या आहेत, अशा 2-3 किमतीच्या आहेत. ब्लाऊज पीस पण आहेत, अस्तर पण आहेत. आता अस्तरांचं पण म्हटलं विकले तर विकले, नाही विकले तर काही हरकत नाही, कारण का मी पण टेलरिंग काम करते त्यामुळे अस्तर मला लागतं. त्यामुळे म्हटलं चला अस्तर नाही विकले तरी त्याचा काही एवढा प्रॉब्लेम नाही.
आणि असं काहीसं चालू आहे. आता व्यवसाय आमच्या घरातून आम्ही पहिलेच आहोत व्यवसाय करणारे, आणि आम्ही काय असं कोणाकडे खूप जास्त चौकशी वगैरे केली नाही बरं, की काय रेंज ठेवावी, किती म्हणजे आपण दुकानातून एवढ्याची आणली तर आपण इथं कितीनं विकावं, असं काही नाही. एक मी माझंच ॲड केलं आहे. आणि माझं सुरुवातीला हाच उद्देश आहे की आपण जास्त मार्जिन वगैरे नाही काढायचं, कारण का फक्त आता नवीन सुरुवात असल्यामुळं कसं आपलं सध्या माहिती व्हायला पाहिजे की आपल्याकडे आहेत, आपण असा काहीतरी व्यवसाय करतोय, आपल्याकडे साड्या आहेत किंवा काही कटलेरी सामान आहे. आणि सुरुवातीच्या दिवसामध्ये जर खूप महाग वगैरे लावलं किंवा एकदा जर झाली सगळीकडं चर्चा की महाग ठेवते, तर मग नंतर आपल्याकडं कोणीच येणार नाही. त्यामुळे मग सुरुवातीला असं काहीच नाही आहे. सुरुवातीला फक्त आपलं यायचा जायचा खर्च जरी निघाला हाच उद्देश ठेवून सध्याची सुरुवात केलेली आहे मी. आणि त्या मानाने आहे बरा चांगला रिस्पॉन्स आहे. आता बघू पुढच्या दिवसामध्ये कसं काय होतंय तर. आणि आणि असं कधीच वाटलं नव्हतं बरं मी स्वतः कधी व्यवसाय वगैरे करल किंवा असं काही काम करल म्हणून. कारण का हा विचार कधी डोक्यातच नव्हता. पण मागच्या वर्षभरापासूनच एक माझं चालू होतं की आपण काहीतरी करावं म्हणून घरातून. आता मुलं लहान आहेत, त्यामुळे घरातूनच असं मुलांना वगैरे सांभाळून घरच्या घरी काहीतरी करावं म्हणून. मग त्याचमुळे मग ब्लाऊजचं वगैरे पण चालू केलं शिवणं वगैरे. आणि मग त्याचबरोबर म्हटलं चला आता साड्यांचं पण बघावं चालू करून कसं काय रिस्पॉन्स मिळतोय तर. कारण का घरातून आपले एक 4-2 पैसे जरी घरातल्या घरात कमवता आले तर काय हरकत आहे. त्याच उद्देशानं मग सुरुवात केली. आणि खरंच मी एक्सायटेड पण जेव्हा आणलं होतं ना माल त्यावेळेस एक्सायटेड पण होते आणि थोडी घाबरलेली पण होते की विकल्या जाईल का वगैरे म्हणून. आणि आजही मला कधी कधी 1-2 दिवस जर कोणी आलं नाही ना की मला लगेच माझ्या मनात विचार यायला चालू होतात की आपला हा माल कधी विकल्या जाईल किंवा कधी काय होईल. पण मग अजून डोक्यात असतं की जाऊ देत, आता कुठे 1 महिना झालेला आहे, अजून तर भरपूर दिवस बाकी आहेत. आणि मग हे सगळं सामान वगैरे आवरावर चालू होती ना. अशा प्रकारच्या साड्या वगैरे आहेत माझ्याकडे. सामान आहे, थोडंफार कटलेरी सामान पण आहे. हे असे पेटीकोट आहेत, 3 प्रकारचे आहेत ह्यामध्ये. आणि बरंचसं असं छोटं मोठं सामान आहे. हे सगळं ह्यांनीच घेऊन आलेले, तर मी काही गेले नव्हते, ह्यांच्यासोबत ह्यांनीच गेले होते. आणि ब्लाऊज पीस वगैरे तर ब्लाऊज पीस बरेचसे गेले, आता थोडेफारच बाकी येतं. आणि साडीपिन वगैरे असं काही छोटं मोठं थोडं थोडं स्टड वगैरे कानातले वगैरे असं छोटं मोठं सगळं सामान मिक्स आहे ठेवलेलं. आणि रोज कोणी ना कोणी असतंच चालू, अगदी 10 रुपयाची का होईना पण वस्तू डेली काही ना काही जातं माझं, विकल्या जातं. आता बाहेर कुठं दुकान वगैरे टाकणं, परत मुलं वगैरे कसे सांभाळवेत, मुलांना बघून बाहेरचं दुकान असं शॉप वगैरे घेतलं असतं तर खूप बेजारी झाली असती. त्याचमुळे म्हटलं जरा आपण घरातूनच करावं, कसं घरातून लेकरांना पण बघता येतं आणि हे सगळं करता येतं. असं काही चालू आहे. लिपस्टिक वगैरे पण आहेत, लिक्विड लिपस्टिक, स्टिकवाल्या लिपस्टिक मॅटमध्ये. आणि क्लचर वगैरे पण आहेत. आता क्लचरचं काय झालं ना, एक त्या जे कॅरी बॅग जे असतात ना त्यामध्ये होतं आणि एक दिवस पूर्ण वरूनच पडलं ते. त्यामुळे मग मी ते सगळे क्लचर कॅरी बॅगमधले काढले आणि एका भरणीमध्ये भरून ठेवले. म्हटलं कसं दाखवायला पण सोपं जाईल. आणि असं काहीसं आहे हे सगळं सामान. ह्या लिपस्टिक वगैरे पण आहेत. तुम्हाला हे सगळं बघून कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा, मला आवडेल ऐकायला. आणि जर कोणी असं काही व्यवसाय करत असेल ना तर ते पण माझ्यासोबत शेअर करा की कसं काय मार्जिन ठेवायला पाहिजे वगैरे, कसा अनुभव आहे तुमचा ते नक्की सांगा मला. ह्या पिना वगैरे सगळंच काही थोडं थोडं सामान ठेवलेलं आहे. आणि जे सेफ्टी डोअर आहे आमच्या घराला लावलेलं त्यालाच मी हे सगळं सामान असं हँग केलेलं आहे. म्हटलं एका ठिकाणी भरून ठेवा, परत कुणी आलं तर दाखवा, परत काढा, परत भरून ठेवा. त्यापेक्षा म्हटलं असं पूर्ण आपण असं वरती त्या सेफ्टी डोअरला मी अशी एक दोरी बांधली आणि जे काटा पिन असते त्याने पूर्ण असं सगळं अडकवून दिलं. आणि असं काही टिकल्याचे पॉकेट वगैरे सगळं थोडं छोटं मोठं सगळं सामान आहे. आणि चला मग भेटू उद्याला, तोपर्यंत बाय.